हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण 35 भाग ऐकले. आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या. भाग्य दिले तू मला भाग 36. इकडे रीना आणि जेनी जरा घाईतच वॉशरूममध्ये शिरल्या. त्यांना आत शिरलेलं पाहताच माणिक थोडा सावध झाला. त्या नंदिनीच्या मैत्रिणी आहेत त्याला माहीत होतं. आता कदाचित नंदिनीबद्दल काहीतरी समजेल असं त्याला वाटू लागलं. थोड्याच वेळात त्या दोघीही थोड्या टेन्शनमध्येच बाहेर आल्या आणि कुणाला तरी सारख्या कॉल लावत होत्या. चेहऱ्यावर वैतागलेले भाव दिसत होते. कदाचित समोरून कोणी कॉल रिसीव्ह करत नसावं. आता मात्र माणिकची शंका खात्रीत बदलली आणि आता त्या दोघींना नंदिनीबद्दल विचारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही नंदिनी मॅडमच्या मैत्रिणी आहात ना? माणिक त्या दोघींच्या समोर जात त्या दोघींना प्रश्न विचारत म्हणाला. तसं त्या दोघींनी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही नंदिनीचे ड्रायव्हर आहात ना? जेनी त्याचं निरीक्षण करत आणि त्याचा चेहरा आठवत म्हणाली. कारण बऱ्याच वेळा तिने नंदिनीला कॉलेजच्या बाहेर गाडीतून उतरताना पाहिलं होतं. त्यावेळी ड्रायव्हिंग सीटवर माणिकच असायचा. हो, मी त्यांचा ड्रायव्हर आहे. मॅडम कुठे आहेत तुम्हाला माहीत आहे का? माणिक डायरेक्ट मुद्द्याचं बोलत म्हणाला. कारण त्याला या क्षणाला टाइमपास करून चालणार नव्हतं. ॲक्च्युली नंदिनीची तब्येत थोडीशी बिघडली म्हणून ती आणि ईशा वॉशरूममध्ये आल्या होत्या. पण बराच वेळ झाला त्या बाहेरच आल्या नाहीत. आता आम्ही आतमध्ये त्यांना शोधायला गेलो होतो. आम्ही पूर्ण वॉशरूम तपासलं. त्या दोघी कुठेच भेटत नाही आहेत, रीना टेन्शनमध्ये म्हणाली. आणि आता माणिकलाही त्यांचं बोलणं ऐकून टेन्शन आलं. कारण तो तर वॉशरूमच्या बाहेरच उभा होता. जर त्या दोघी वॉशरूममध्ये नाहीत तर मग गेल्या कुठे? तुम्ही सगळीकडे नीट पाहिलत का? त्या आतमध्येच कुठेतरी असतील. प्लीज परत एकदा पहा ना, माणिक अस्वस्थपणे म्हणाला. कारण तो लेडीज वॉशरूममध्ये जाऊ शकत नव्हता. आणि जर नंदिनी सापडली नाही तर? हाच प्रश्न त्याला सतावत होता. कारण तिची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर होती. आम्ही एकदा नाही तर दोनदा सगळीकडे पाहिलं, पण त्या दोघी कुठेच दिसत नाहीयेत. आम्ही त्यांना कॉल करत आहोत पण त्या दोघींचा कॉलही लागत नाहीये. मला तर खूप काळजी वाटते. नंदिनीची तब्येत जास्त तर बिघडली नसेल ना? जेनी हायपर होत म्हणाली. आणि आता रीनाने सुद्धा कपाळाला हात लावला. माणिकचे विचार चक्र मात्र आता वेगाने सुरू झाले. त्याने लगेच त्याचा मोबाईल काढला आणि बॉडीगार्डला तिथली माहिती दिली. तसे बॉडीगार्ड वेगाने सगळ्या हॉटेलमध्ये पांगले आणि आता नंदिनीचा शोध घेऊ लागले. पुढचा कितीतरी वेळ ते शोध घेत होते. माणिकने मॅनेजरशी बोलून तिथली प्रत्येक रूम तपासून पाहिली होती. पण नंदिनी आणि ईशा दोघींचा कुठेच पत्ता नव्हता. आता मात्र माणिक घाबरला. इकडे शौर्य ज्या गाडीत होता ती गाडी भरधाव वेगाने नंदिनी असलेल्या हॉटेलच्या दिशेने धावत होती. आणि शौर्य अस्वस्थपणे कधी घड्याळात पाहत होता तर कधी केसातून हात फिरवत होता. त्याची भिरभिरती नजर रस्त्यावर फिरत होती. आणि अशातच रस्त्याच्या पलीकडे एक ब्लॅक कलरची कार जवळून पास झाली. आणि का कोणास ठाऊक याचं हृदय जास्तच फास्ट झालं. कोणीतरी त्याचा आत्मा काढून घेते अशी फिलिंग येऊ लागली. त्याने वळून पाठीमागे पाहिलं तर एक ओळखीची फिलिंग त्याला येऊ लागली. नक्की असं का होतंय त्याची त्याला समजत नव्हतं. बॉस, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? रॉकी त्याची ती अवस्था पाहून म्हणाला. तसा शौर्य थोडासा सावरून बसला. तू परत एकदा कॉल कर आणि तिथली माहिती घे. मला नंदिनी सही सलामत हवी आहे. लक्षात ठेव, जर तिच्या केसालाही धक्का लागला तर तुमचं काही खरं नाही. शौर्याच्या डोळ्यात जणू रक्त उतरलं होतं. राहून राहून त्याचं मन त्या गाडीकडेच ओढ घेत होतं. आणि ते का हे त्यालाही कळत नव्हतं.
रॉकीने होकारार्थी मान हलवली आणि माणिकचा नंबर डायल केला. 2 रिंगमध्येच समोरून आता माणिकने कॉल रिसीव्ह केला तसा रॉकी लगेच सावध होऊन बसला. हॅलो माणिक, काय झालंय? किती वेळ झाला सगळ्यांना कॉल लावतो आहे, कोणीही कॉल रिसीव्ह करत नाही. रॉकी थोडा हायपर होत म्हणाला. मॅडम ठीक आहेत ना? रॉकीने आता डायरेक्ट मुद्द्याचं बोलला. आणि तिकडे आता माणिकचे धाबेच दणाणले. रॉकी, मॅडम आणि त्यांची मैत्रीण दोघीही कुठे सापडत नाही आहेत. त्या दोघी अचानक कशा गायब झाल्या काहीच समजत नाहीये. आम्ही पूर्ण हॉटेल उलथापालथ करून पाहिलं, पण मॅडम कुठेच नाहीत. पलीकडून माणिक टेन्शनमध्ये म्हणाला. आणि इकडे आता रॉकीच्या हातातून जणू फोनच गळून पडतोय की काय असं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून शौर्यच्या मनात वाटत असलेली हुरहुर आता प्रचंड प्रमाणात वाढली. रॉकी, काय झालं? शौर्य म्हणाला तसा रॉकी भानावर आला आणि त्याने पाठीमागे वळून पाहिलं. बॉस, मॅडम हॉटेलमधून गायब झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांची फ्रेंड ईशा सुद्धा गायब आहेत. पूर्ण हॉटेल शोधलं पण मॅडमचा कुठेच पत्ता नाही. रॉकी जरा घाबरतच म्हणाला. आणि आता शौर्यचं जणू अवसानच गळून पडलं. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि दुसऱ्या क्षणी त्याने ते खाडकन उघडले सुद्धा. आता त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. ड्रायव्हर, गाडी यू टर्न घे. शौर्य जोरात ओरडला तसा ड्रायव्हर सोबत रॉकीही दचकला. हो साहेब, ड्रायव्हर थोडासा घाबरून म्हणाला आणि त्याने गाडी लगेच यू टर्न घेतली. गाडीचा स्पीड वाढव, मगाशी गेलेल्या ब्लॅक गाडीचा पाठलाग कर. शौर्य काहीतरी विचार करत म्हणाला. का कोणास ठाऊक त्याचं मन अजूनही त्या गाडीकडेच ओढ घेत होतं. रॉकी आणि ड्रायव्हर थोडे गोंधळून गेले होते, पण त्याला काही बोलण्याची दोघांचीही हिंमत होत नव्हती. शौर्यने गाडी वळवायला सांगितली तशी शौर्यच्या बॉडीगार्डनेही त्याच्या गाडीमागे गाडी वळवली. आता शौर्यची गाडी आणि शौर्यच्या बॉडीगार्डची गाडी त्या ब्लॅक गाडीचा पाठलाग करत होते. शौर्यचा अंदाज जर खरा ठरला तर पुढच्या काही वेळात नंदिनी त्याच्यासोबत असणार होती. पण त्याचा अंदाज जर फसला तर मात्र नंदिनी मिळणं अवघड होतं. गाडी जसजशी वेगात धावत होती तसतसे त्याचे विचारचक्र धावत होते. नंदिनी सोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर पिंगा घालत होते. तिचं हसणं, तिचं रुसणं, त्याच्यासोबत भांडण करणं, छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदित होणं, सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं आणि त्याचा कंठ दाटून येत होता. ती ठीक तर असेल ना? कुठे असेल या प्रश्नाने त्याला हैराण केलं होतं. पण मनात एक निश्चय होता, काहीही झालं तरी तो तिला काहीच होऊ देणार नव्हता. आणि ज्या कोणी हे सगळं केलं होतं त्याला तो नक्कीच यमसदनी पोहोचवणार होता. मग तो कोणीही असो, अगदी कोणीही. रॉकी, निखिल कुठे आहे? शौर्यच्या डोक्यात अचानक काहीतरी क्लिक झालं तसा तो रॉकीला म्हणाला. मी लगेच माहिती करतो बॉस, त्यांच्या मागावर सुद्धा आपली माणसं आहेत. रॉकी लगेच म्हणाला आणि त्याने घाईतच निखिल मागे लावलेल्या माणसांना कॉल लावला. पलीकडून त्या माणसांनी जी काही माहिती दिली ती ऐकून इकडे रॉकीचे डोळेच विस्फारले. बॉस, निखिल साहेब साधारण 8 वाजता मॅडम ज्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या त्या हॉटेलच्या बाहेर होते. त्यांच्यासोबत अजून एक मुलगी सुद्धा होती. दोघात काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर ती मुलगी हॉटेलच्या आतमध्ये निघून गेली तर निखिल साहेब लोणावळ्याच्या दिशेने गेलेत. रॉकीने निखिलच्या मागावर असलेल्या माणसांनी जी काही माहिती दिली होती ती सगळी शौर्यला सांगितली. आणि ते सगळं ऐकून शौर्यच्या हळूहळू सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या. त्या दिवशी सुद्धा त्याच्या मागावर असलेल्या माणसांनी त्याला खबर दिली होती की निखिल पबमध्ये कोणाला तरी भेटला होता. पण ती मुलगी तर नताशा होती. म्हणजे आजही निखिल सोबत नताशाच असेल का? त्या दोघांनी मिळूनच नंदिनीला गायब केलं तर नसेल? शौर्य विचार करत होता आणि आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता.
कारण निखिल आणि नताशा त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत हे तर त्याला आधीच समजलं होतं. पण ते तर नंदिनीलाच गायब करतील हा विचार त्याने कधी स्वप्नातही केला नव्हता. हा सगळा विचार करून शौर्यच्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरलं होतं. निखिल आणि नताशाचा त्याला प्रचंड राग येत होता. निखिल निखिल निखिल, आय स्वेअर, या सगळ्यात जर तुझा हात असेल ना, तर यावेळी मी विसरून जाईल की तू माझा भाऊ आहेस. तुला तुझ्या चुकीची खूप मोठी शिक्षा मोजावी लागेल. आणि नताशा, तू मला मिळवण्यासाठी जर तू नंदिनीला नुकसान पोहोचवत असशील तर सोडणार नाही मी तुला. मी तर तुला या जन्मात काय कुठल्याच जन्मात मिळणार नाही, पण तुझ्यासाठी हाच जन्म मी नरक बनवून टाकेन. माझ्यावर प्रेम करण्याचा आणि माझ्या बायकोला नुकसान पोहोचवण्याचा तुला नक्कीच खूप मोठा पश्चाताप होईल, लक्षात ठेव. शौर्य रागातच बडबडला. आता या क्षणी निखिल आणि नताशा त्याच्या नजरेसमोर असते तर नक्कीच त्याने स्वतःच्या हाताने त्या दोघांचा जीव घेतला असता. इकडे ती ब्लॅक कलरची कार रस्त्यावर वेगात धावत होती. ड्राईव्ह फास्ट, ती मागे पाहत जोरात ओरडली. गाडी आहे, विमान नाहीये. तो सुद्धा मागे तिच्याकडे पाहत चिडून म्हणाला, ह्या दोघी शुद्धीवर यायच्या आधी काम झालं पाहिजे, नाहीतर सगळी मेहनत पाण्यात जाईल. ती शेजारी असलेल्या त्या दोघींकडे एक कटाक्ष टाकत ओरडून म्हणाली, तुला फक्त नंदिनीला घेऊन यायला सांगितलं होतं, ह्या दुसरीला का घेऊन आलीस तू? तो त्या दुसऱ्या मुलीकडे पाहत रागाने म्हणाला, मग काय करायला हवं होतं? ही नंदिनीला सोडायला तयार नव्हती. हिला जर तिथेच असंच सोडलं असतं तर नंदिनीला बाहेर काढणं कठीण झालं असतं. म्हणून नाईलाजाने नंदिनीसोबत ह्या ईशाला सुद्धा घेऊन यावं लागलं. ती तोंडावरचा बुरखा काढत म्हणाली. त्या दोघींच्या अंगावर अजूनही बुरखा होता. त्या हॉटेल स्टाफवाल्या मुलीला मॅनेज केलंस ना? तिने ह्या दोघींना बाहेर आणायला मदत केली. तो आरशातून तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, तिला एवढे पैसे दिले आहेत ना, ती तिचं तोंड कधीच उघडणार नाही. आणि तिने लगेच हे शहर पण सोडलं आहे. ती तिरकस गालात हसत म्हणाली. तसा तो सुद्धा गालात हसला. पुढची सगळी तयारी झाली आहे ना? ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तो आरशातून तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, तो केव्हाच पोहोचला असेल आणि त्याने सगळी तयारी सुद्धा केली आहे. ती म्हणाली तसा आता त्याने गाडीचा स्पीड वाढवला. काहीही करून त्याला ह्या दोघींना, विशेष करून नंदिनीला शुद्धीवर येण्याआधी हे काम पूर्ण करायचं होतं. कारण शौर्यला याची थोडी सुद्धा खबर मिळाली तर तो आकाश पाताळ एक करेल, त्याला माहीत होतं. नंतर जे होईल ते होईल, त्याला तशी ही पर्वा नव्हतीच. त्याला फक्त ही शेवटची खेळी खेळायची होती. त्यानंतर शौर्य नंदिनी कायमचे वेगळे आणि त्याचा बदला पूर्ण. कथेचा हा भाग इथे संपतो. कथेचा पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये ऐकूयात. कथा जर आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा.